नमस्कार मित्रांनो. रेल्वे ग्रुप डीच्या 22,000च्या आसपास वॅकन्सीज आलेल्या आहेत. त्याच्याबद्दलची जी काही जाहिरात आहे, ती कशा पद्धतीची आहे, एज लिमिट काय, याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी एक अपलोड केलेला आहे. तो तुम्ही तिथे बघू शकता. तर हा जो काही आपला व्हिडिओ आहे, तर हा आहे आर-आर-बी ग्रुप डीचा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे ते. म्हणजे या जेणेकरून तुमच्या काही चुका यामध्ये होऊ नये, तर हा फॉर्म अगोदर आम्ही फिलअप केलेला आहे आणि त्याच्यानंतर याची जी काही संपूर्ण माहिती आहे, तर ती तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतोय. तर बघा आता आपण स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यामधल्या फॉर्म भरण्यासंदर्भातली जी काही माहिती आहे तर ती बघूया. आता पहिल्यांदा काय करायचंय, की ज्या लोकांचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचं अकाउंट क्रिएट केलेलं असेल अगोदर 2024-25 ज्या काही अगोदरचे ॲडव्हर्टाइजमेंट आलेले होते त्यासाठी, तर त्यांना काय करायचं डायरेक्टली इथं लॉग इन विथ आधारवरती क्लिक करायचंय. लॉग इन विथ आधारवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा टाईपची विंडो जी काही आहेत तर ती ओपन होईल आणि ज्यांचं अकाउंट क्रिएट नाहीये म्हणजे जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी इथे अप्लाय करता आहे किंवा नवीन उमेदवार जे काही आहेत त्यांना काय करायचं इथे क्रिएट अँड अकाउंट वरती क्लिक करायचंय. क्रिएट अँड अकाउंट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक विंडोज ओपन होईल. ती विंडोज ओपन झाल्याच्या नंतर तिथे जी काही आपली इन्फॉर्मेशन आहे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा करेक्ट त्या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचा आहे आणि 10वीची जी काही आपली मार्कशीट आहे त्याच्यावरती आपलं ज्या पद्धतीनं नाव आहे तसंच नाव आपल्याला या ठिकाणी इथे टाकणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने आपल्याला नाव टाकायचं. मग ही सगळी माहिती आपण भरल्याच्या नंतर तुमचं अकाउंट क्रिएट होईल. अकाउंट क्रिएट झाल्याच्या नंतर परत तुम्हाला जे काही आहे तर लॉग इन येईल. लॉग इन करायचंय तुम्हाला. मग लॉग इन विथ आधार असं करायचंय आणि ते केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथे टिक क्लिक करायचंय तुम्हाला आणि हे जे काय असेल तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला टिक करायचंय आणि जनरेट आधार ओ-टी-पी असं करायचंय. इथं आधार ओ-टी-पी जनरेट केल्याच्या नंतर ज्या मोबाईल नंबर तुम्ही आधारशी लिंक केलेला असेल, ओके, तर त्याच्यावरती तुम्हाला ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी इथं टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर इथं लॉग इन करा. लॉग इन झाल्याच्या नंतर जे काही तर तुम्हाला अशा टाईपची विंडोज ओपन होईल. ही विंडोज ओपन झाल्याच्या नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती तुम्हाला या ठिकाणी इथं क्लिक करायचंय. म्हणजे याच्यामध्ये अशा टाईपचे तुम्हाला दिसेल, की तुम्हाला जर समजा ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती जायचं तर तिथे जाऊ शकता किंवा ॲप्लिकेशन हिस्ट्रीवरती जाऊ शकता. काही मॉडिफाय करायचं असेल तर तिथे पण जाऊ शकता. तर इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या याच्यामधून अप्लाय करायचं असेल, तुम्ही ती सिलेक्ट आर-आर-बीज या ठिकाणी इथे करू शकता. म्हणजे ज्या झोनमधून तुम्हाला अप्लाय करायचंय ते. मुंबई, सिकंदराबाद ज्या कोणत्या याच्यामधून तुम्हाला अप्लाय करायचंय, तुम्ही ती इथं सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्याच्या नंतर ह्या 2 टिक आपल्याला दिसतील. त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि ते क्लिक करून नेक्स्ट करायचंय आपल्याला. नेक्स्ट केल्याच्या नंतर जे काही आहेत, तर परत अशा टाईपची विंडोज तुम्हाला येईल. इथं पर्सनल डिटेल्स तुम्हाला विचारण्यात येतील. कंट्री, त्याच्यानंतर तुमची याच्यावरची डेट ऑफ बर्थ काय आहे किंवा त्या सर्टिफिकेटवरती तुमचं नाव वगैरे जे काही आहेत, तर ते तुम्हाला इथं विचारण्यात येतील. म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे काही आहेत, तर त्या पद्धतीने. इथं ऑटोमॅटिकली तुमचं एज कॅल्क्युलेट होऊन येईल 1 जानेवारी 2026 नुसार. त्याच्यानंतर आईचं नाव आपल्याला त्या ठिकाणी तिथे टाकायचं आहे. तुमचं ईमेल आयडी, जेंडर कोणतं आहे, आपलं नाव पूर्ण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, तर इथे टाकायचं आहे. मोबाईल नंबर वगैरे ते. मग हे झाल्याच्या नंतर इथं आपलं लग्नाचं स्टेटस काय म्हणजे झालेलं आहे, नाहीये, त्या पद्धतीने तिथं ते टाकायचंय. त्याच्यानंतर रिलिजन काय आहे, तर जे रिलिजन आपला असेल तो. त्याच्यानंतर मदर टंग मराठी असेल, हिंदी असेल, जी मदर टंग आपली आहे ती तिथं टाकायची. त्याच्यानंतरचं आपल्याला एक्झामचं जे काही आहे, तर लँग्वेज कोणती ठेवायची ती विचारण्यात येते. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला मराठी लँग्वेज जर ठेवायची असेल, तर तुम्ही आत्ताच इथं सिलेक्ट करू शकता, की आम्हाला मराठी लँग्वेज ठेवायची आहे म्हणून किंवा हिंदी ठेवायची असेल तर हिंदी, इंग्लिश ठेवायची असेल तर इंग्लिश. म्हणजे आत्ताच तुम्हाला चॉईस देण्यात आलेलं आहे, की तुम्हाला लँग्वेज कोणती ठेवायची आहे ती. त्याच्यानंतर आपल्या फेसवरती किंवा आपल्या चेहऱ्यावरती कोणता मार्क आहे का, तो इथे आपल्याला टाकायचा आहे. ओके. त्याच्यानंतर परत त्यांनी 2 मार्क विचारलेले आहेत. ज्या 2 ठिकाणी तुमचे मार्क असतील तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर कम्युनिटीज या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची इथं. तुमचा पूर्ण जो काही आहे, तर तो ॲड्रेस या ठिकाणी इथं टाकायचा आहे, की प्रेझेंट ॲड्रेस काय आहे आणि पर्मनंट ॲड्रेस काय. प्रेझेंट ॲड्रेस आणि पर्मनंट ॲड्रेस जर एकच जर असेल, तर या ठिकाणी तुम्हाला इथं टिक करायचंय फक्त त्याच्यावरती आणि ते टिक केल्याच्या नंतर तुमचा पर्मनंट ॲड्रेस सुद्धा जो काही आहे, तर तो सेम येईल. ओके. याच्यामध्ये ही पूर्ण जी काही आहे, तर ही पोस्टल ॲड्रेसची माहिती अशा पद्धतीनं आपल्याला इथं भरायची आहे. जे काही असेल आपलं स्टेट, डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर प्रॉपर ॲड्रेस टाकायचा आहे आपला. पिन कोड जो काही आहे तुमचा जो कोणता असेल तो, तो तिथे टाकायचा आणि त्याच्यानंतर याच्यावरती जे काही तर आपल्याला टिक करायचं हे टिक केल्याच्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आणि सेव्ह करून मग नेक्स्ट जायचं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा
याच्यावरती तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहे का, तर असं विचारण्यात आलेलं आहे. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तरच या ठिकाणी तुम्हाला टिक करता येईल. इथं टिक केल्याच्या नंतर तुमची सर्व्हिस किती वर्षाची होती, काय कधी रिटायर झालेले आहेत, कशा पद्धतीनं आहे, सेवा किती वर्षाची होती, हे सगळं जे काही आहे तर तुम्हाला इथं विचारण्यात येते. तर ती पूर्ण माहिती जी काही तर आपल्याला तिथं फिलअप करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्ही जर हँडिकॅप वगैरे जर असाल, डिसॅबिलिटी काही जर असेल, तर इथे येस जर केलं तुम्ही, तर तुम्हाला पूर्ण माहिती परत भरावी लागेल इथं, की कोणत्या याच्यामधली आहे. त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट नंबर काय आहे, तुमचं सर्टिफिकेटचा नंबर त्या ठिकाणी टाकावा लागेल. त्यानंतर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये जर येत असाल, तर त्याच्यासुद्धा तुम्हाला डिटेल्स जे काही आहेत, तर इथं भराव्या लागतील. ओके, की तिथं पूर्ण माहिती येते. ती माहिती जी काही आहे, तर आपल्याला भरून द्यावी लागते. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्ही जर एम्प्लॉयी असाल ऑलरेडी रेल्वेमध्ये, तर तुम्हाला इथं येस करायचंय आणि जर नसाल तर नो करायचंय. नो जर केलं तर आपल्याला कुठलीही जी काही आहे, तर इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तिथं येत नाही. त्याच्यानंतर तुमचं करंटचं डिपार्टमेंट कोणतं आहे, काय आहे, हे ते त्या ठिकाणी तिथं ते विचारतात आपल्याला. ओके. त्याच्यानंतर अप्रेंटिसचा वगैरे तुमचा कोर्स वगैरे जर झालेला असेल, रेल्वेमधला असेल किंवा बाकीचे कुठलं, तर त्या संदर्भातली ही माहिती तुम्हाला इथं विचारण्यात येते. त्यानंतर बँक डिटेल्स येतात. हे महत्त्वाचं आहे, की बँक डिटेल्स टाकता वेळेस आपल्याच डिटेल्स त्या ठिकाणी टाका. कारण की जी काही फीस रिफंड होणार आहे, ती आपल्या अकाउंटवरती फीस जी काही आहेत, तर जेणेकरून रिफंड होईल. म्हणजे काही जण काय करतात, मित्राच्या अकाउंटवरून वगैरे पेमेंट वगैरे करतात. ओके, तुम्ही यू-पी-आयद्वारे पेमेंट करू शकता. त्याच्याबद्दलचं काही प्रॉब्लेम नाही किंवा कार्ड पेमेंट करू शकता. पण ज्यावेळेस इथं तुम्हाला अकाउंट जे काही आहे, तर या अकाउंटच्या डिटेल्स आपल्याला द्यायच्या आहेत. याच्यामध्ये बघा, की तुम्हाला रिफंड जी काही फीस आहे, तर ती मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांसाठी ₹500 फीस आहे, त्यांची ₹400 फी जी काही तर ती रिफंड होणार आहे. ज्यांच्यासाठी 250 आहे, त्यांची पण फी जी काही तर रिफंड होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला तिथे माहिती जी काही आहे, तर ती भरणं गरजेचं आहे. आय-एफ-एस-सी कोड वगैरे, अकाउंट होल्डरचं नाव, त्याच्यानंतर बँक अकाउंट हे सगळं काही टाकायचं परत सेव्ह आणि नेक्स्ट करायचंय. सेव्ह नेक्स्ट करायचं ध्यान राहू द्या. कारण की काही जणांचं काय होतंय, की ते लक्षात राहत नाही अचानक, की आपण नेक्स्ट करतो. ते होते तसं ऑटोमॅटिकली सेव्ह, पण सेव्ह नेक्स्ट केलेलं कधीही चांगलं. ओके. त्याच्यानंतर जे काही आहे, तर आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल विचारण्यात येणार आहे. 10वी वरती जे काही तर या ठिकाणी इथं असल्यामुळं इथं क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन हे कंपल्सरी आहे, तर ते तिथं येऊन जाते. त्याच्यानंतर महाराष्ट्र कुठून झालेलं आहे, तुमचं कोणतं राज्य आहे, 10वी झालेलं ते डिस्ट्रिक्ट कोणतं आहे, त्याच्यानंतर बोर्ड कोणतं आहे, तर ते आपल्याला इथं टाकायचं आहे. तुम्ही पास कधी झालेले होते, ते सुद्धा आपल्याला इथं टाकायचं आहे. आपल्या जी काही रिझल्टची डेट असते, ती आपल्या सनदवरती जे काही आहे, तर बोर्ड सर्टिफिकेट जे काही असते, त्याच्यावरती देण्यात आलेली आहे. तर तिथली ती टाकायची. त्याच्यानंतर रोल नंबर आपला काय आहे आणि सीरियल नंबर. एक रोल नंबरच्या बाजूला जे काही आहे ना, तर एक सीरियल नंबर देण्यात आलेला असतो. तो सीरियल नंबर सुद्धा आपल्याला फिलअप या ठिकाणी इथं करायचा आहे. मग आता जर समजा तुम्हाला अजून क्वालिफिकेशन ॲड करायचं असेल, अजून क्वालिफिकेशन ॲड केलेलं चांगलं आहे. कारण की ज्या पोस्टसाठी परत तुमचं प्रमोशन होणार आहे, तिथे या गोष्टीचा विचार जो काही आहे, तर तो होऊ शकतो. तर इथे काय करा, ॲड एज्युकेशन केल्याच्या नंतर परत तुम्हाला 12वीच्या डिटेल्स, ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स ज्या काही आहेत, तर त्या सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी इथं जे काय तर तुम्हाला भरून देता येतील. ओके. त्याला नेक्स्ट करा परत. मग ती सगळी माहिती भरल्याच्या नंतर जे काही आहे, तर हे आपलं एज्युकेशनल झाली. त्याच्यानंतर अपलोड प्रोफाइल डॉक्युमेंट म्हणजे की आपल्याला जे काही आहे, तर या ठिकाणी इथे आपला फोटो हे अपलोड करण्यासाठी इथे येतो. मग तो फोटो आपला जो काही तर तिथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चर फोटोचं एक जे काही ऑप्शन आहे, तर यावेळेस त्यांनी इथं दिलेलं आहे. तर ते कॅप्चर फोटोसुद्धा तुम्हाला जे काही तर तिथे करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंटची जी काही आहे, तर ती सिग्नेचर म्हणजे आपली जी काही सिग्नेचर आहे, ती सुद्धा इथं आपल्याला अपलोड करायची आणि याच्यावरती टिक करायचं आहे. सेम दोन्ही ठिकाणी जे काही तर आपल्याला तिथे टिक करावं लागेल त्या चेक बॉक्समध्ये. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो काही फेज येतो, तर ती आहे की आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्सेस द्यावे लागतात. मग आपण प्रेफरन्सेस देता वेळेस कशा पद्धतीने देतो, तर ते आपल्याला पोस्ट वाईज द्यायचे तुम्हाला. तुम्ही ज्या वेळी द्यायचे आहेत प्रेफरन्सेस, तुम्ही त्या वेळी जे काही तर या ठिकाणी इथं देऊ शकता. सर्वच्या सर्व प्रेफरन्सेस जे काही आहेत तुमच्या तुम्हाला या ठिकाणी इथं द्यायचे आहेत. म्हणजे सगळेच प्रेफरन्स तुम्ही देऊन टाकू शकता. ओके. जे काही प्रेफरन्स तुम्ही सिलेक्ट केलेला असेल, तो प्रेफरन्स तुम्हाला या साइडला जे काही आहे, तर या ऑर्डर अनुसार तुम्हाला या ठिकाणी इथं दिसणार आहे. त्याच्यानंतरचं जे काही आहेत, तर तुम्हाला एक डिक्लेरेशन येईल. इथं प्लेस टाकायचं आहे. ओके. या सगळ्या याच्यावरती जे काही तर तुम्हाला टिक करायचं आहे. तर टिक केल्याच्या नंतर जे काही आहे, तर पुढे प्रिव्ह्यू सेव्ह करून प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन करायचं आहे. मग प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर परत तुमचं सगळं जे काही आहे, तर एकदा ॲप्लिकेशन दिसेल. तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती पूर्ण एकदा चेक करून घ्या. प्रॉपर इन्फॉर्मेशन जी काही तर ती चेक करा. जेणेकरून आपण जी काही माहिती भरलेली आहे, ती कुठेही चुकू नये. ओके. मग त्यानंतर आपण हे केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आहे,
तर इथं प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्याच्या नंतर जे काय आहे तर इथं पेमेंटचे डिटेल्स येतील बघा. अशा पद्धतीनं जे काही आहे तर पेमेंट डिटेल्स येतील. ओके. इथं रिफंड पॉलिसीचं जे काही तर त्यासुद्धा तुम्हाला डिटेल्स दिसतील, त्यासुद्धा तुम्ही तिथं चेक करू शकता. आणि या ठिकाणी जे काही आहे तर हे अशा पद्धतीचं इंटरफेस येईल. तुम्हाला पे कशा पद्धतीने करायचं त्याचं सुद्धा येईल. UPI जर करायचं तर तुम्ही UPI सुद्धा पेमेंट जे काही तर या ठिकाणी इथं करू शकता. तिथे ऑप्शन येतात. म्हणजे हे अशा टाईपचे जे काही तर इथं आपल्याला ऑप्शन देण्यात आलेले. कार्ड पेमेंट करायचं असेल तर कार्ड पेमेंट करू शकता. UPI पेमेंट करू शकता. इंटरनेट बँकिंग जे काही तर ते सुद्धा तुम्हाला इथं करता येईल. ओके. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आहे तर फॉर्म हा पूर्णपणे त्या ठिकाणी तुमचा फिलअप होईल. तुम्हाला याची स्लिप सुद्धा जे काही आहेत तर ऑनलाईन तिथं मिळून जाईल, की याचं जे काही इन्व्हॉइस आहे तर ते सुद्धा तुम्हाला मिळते. तर ज्यावेळेस तुम्ही परत लॉग इन करसाल तर तुमचा फॉर्म परत दिसेल. परत तुम्ही जे काही पेमेंट केलेले आहेत तर त्याची स्लिप सुद्धा जी काही तर ती तुमच्याकडे दिसेल. याचा फॉर्म जो काही असेल तर तो आपल्याकडे व्यवस्थितरित्या सेव्ह करून ठेवा. जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपला डी असतो तर त्यावेळेस तो फॉर्म जो काही आहे तर आपल्याला आवश्यक राहतो आणि जी काही आपण पेमेंट केलेली होती त्याची स्लिप सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या काही आहेत तर आपल्याकडे पाहिजेत. तर आपली जी काही बॅच आहे तर ती 15 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होते. ही ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आपली जी काही तर बॅच असणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे या सगळ्यात जे काही अपकमिंग एक्झाम आहेत 2026 मधल्या या सगळ्या एक्झाम्सला आपण या ठिकाणी इथं टार्गेटेड केलेले. याच्यामध्ये क्वांटिटी ॲप्टिट्यूड असेल म्हणजे मॅथ्स, त्यानंतर रिझनिंग, GA, त्यानंतर इंग्लिश हे सगळेच्या सगळे जे काही आहेत तर तुम्हाला सब्जेक्ट या ठिकाणी इथं शिकवले जाते. त्याच्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल तुम्हाला, फ्री क्लासरूम PDF असतील, फ्री टॉपिक वाईज PDF सुद्धा राहतील. त्यानंतर फ्री प्रॅक्टिस PDF आहेत. त्यानंतर व्हॅलिडिटी राहील 1 वर्षाची. सगळ्या ज्या काही फॅकल्टी आहेत त्या एक्सपर्ट फॅकल्टी जे काही तर आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये SSC CGL असेल किंवा जेवढ्या काही SSCच्या एक्झाम आहेत त्या कव्हर होतील. RRBच्या असतील, ह्या सुद्धा एक्झाम जे काही तर याच्यामध्ये होतील. IBच्या जे काही एक्झाम्स आहेत तर त्या सुद्धा याच्यामध्ये जे काही तर कव्हर होतील. याच्यामध्ये तुम्हाला बुक सुद्धा जे काही आहेत तर आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. या बॅचची जी काही फीस आहे ऑनलाईनची ती आहे ₹5000. तर आपण भेटूया 15 फेब्रुवारी 2026 ला, जी की आपली बॅच स्टार्ट होते 15 फेब्रुवारी 2026 ला. या बॅचचा टायमिंग जो काही आहे तर तो लवकरात लवकरच तुम्हाला या ठिकाणी इथं सांगितलं जाईल. ओके. तुम्हाला जर काही डाऊट असतील की फॉर्म भरता वेळेस काही अडचणी आलेल्या असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे काही तर साधारणतः विचारू शकता किंवा बॅच संदर्भात तुम्हाला जर काही इन्क्वायरी वगैरे जर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती जे काही आहेत तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.